Hello, my dear children. Last period we have discussed 1.3, a poem, Basketful of Moonlights. मागच्या तासिकेला आपण जे 1.3 कविता आहे, बास्केटफुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चंद्रप्रकाश नावाची जी कविता आहे, त्या कवितेविषयी आपण मागच्या तासिकेला सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. त्याच्यानंतर टुडे वी हॅव गोइंग टू लर्न अबाउट अ न्यू लेसन 1.4, बी स्मार्ट. बी स्मार्ट. आज आपण जे 1.4 जे नवीन लेसन आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. बी स्मार्ट. स्मार्ट बघा, त्या ठिकाणी सर्व स्मार्टचे लेटर्स आहेत, त्या ठिकाणी कॅपिटल लेटर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. स्मार्ट जो शब्द आहे त्याचे प्रत्येक जे अक्षर आहे बघा त्या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्येच दिलेले आहेत आणि ते स्मार्ट हे शॉर्ट फॉर्म त्या ठिकाणी दिलेला आहे. फुल फॉर्म काय आहे त्याविषयीच आपल्याला प्रत्यक्ष आज या लेसनच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. तो शॉर्ट फॉर्म त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याविषयी आपण प्रत्यक्ष हे जे लेसन आहे बी स्मार्ट नावाचं, त्याविषयी जेव्हा आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ त्यावेळेस आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊच. बी स्मार्ट म्हणजे काय? यशस्वी बना. यशस्वी बना असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. यशस्वी बना. आणि तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, भवितव्यामध्ये, फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात देखील यशस्वी व्हायचं आहे, तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे. असंच आपण या लेसनच्या अभ्यासाच्या हेतूनेच तेवढी तरी आपण काय करूया, अपेक्षा करूया, आशा करूया. चला तर, बी स्मार्ट, यशस्वी बना. तुम्हाला बनायचंच आहे तुमच्या आयुष्यात. हे जे लेसन आहे हे लेसन प्रत्यक्ष याविषयी अध्ययन, लर्निंग करण्यापूर्वी या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅटचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यांविषयी आपण चर्चा करूया आणि त्याच्यानंतर हे जे लेसन आहे या लेसनविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेऊ. बघा या ठिकाणी बी स्मार्ट, वॉर्मिंग अप चिटचॅट, गप्पा गोष्टीचे काही क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत. मी ते तुम्हाला रीड आऊट करून दाखवतो आणि त्याविषयी आपण चर्चा करूया. प्लॅनिंग युअर कॅरियर इज नॉट ॲन इझी टास्क. प्लॅनिंग म्हणजे काय? नियोजन. प्लॅनिंग मीन्स व्हॉट? नियोजन असं आपण त्याला म्हणतो. अँड केरियर म्हणजे काय? व्यवसाय किंवा कारकीर्द असं आपण म्हणतो. कॅरियर इज नॉट ॲन इझी टास्क. टास्क म्हणजे काय? काम किंवा कार्य असं म्हणू आपण. काम नेमून देणे किंवा कार्य नेमून देणे असा त्याचा अर्थ होतो. बघा की प्लॅनिंग युअर कॅरियर इज नॉट ॲन इझी टास्क, की आपण व्यवसायाची योग्य निवड करून की प्लॅनिंग युअर कॅरियर इज नॉट ॲन इझी टास्क म्हणजेच कोणताही व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाचं नियोजन करणे, प्लॅनिंग करणे हे सोपं काम नाही. प्लॅनिंग युअर कॅरियर इज नॉट ॲन इझी टास्क, की कोणताही व्यवसाय असेल किंवा कारकीर्द असेल त्याची प्लॅनिंग करणे, त्याचं नियोजन करणे हे सोपं काम नाही. इज नॉट ॲन इझी टास्क. बट we can reduce the distress by making a proper choice. प्रॉपर म्हणजे योग्य, चॉईस म्हणजे निवड. बट वी कॅन रिड्यूस म्हणजे काय? कमी करणे. काय कमी करणे? डिस्ट्रेस म्हणजे दुःख किंवा क्लेशदायक बाब, दुःख असं म्हणू आपण. कारण कोणताही व्यवसाय असेल किंवा कारकिर्दीची प्लॅनिंग करणे, नियोजन करणे हे सोपं काम नाही. हे तर याच्या आधीच आपण पाहिलं. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. डिस्ट्रेस दुःख किंवा क्लेशदायक बाब. पण आपण व्यवसायाची
जर आपण व्यवसायाची योग्य निवड केली तर त्यातील जे काही दुःख आहे ते दुःख आपण काही प्रमाणात काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो, म्हणजेच कमी करू शकतो. कळलं का तुम्हाला की कोणतंही कारकीर्द आहे किंवा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाची प्लॅनिंग करणे म्हणजेच नियोजन करणे सोपं काम नाही. पण आपण जर व्यवसायाची योग्य निवड करून त्यातील जे डिस्ट्रेस आहे म्हणजे जे दुःख आहे ते दुःख आपण काही प्रमाणात काय करू शकतो, कमी करू शकतो. पण केव्हा, इफ वी डू what we love to do, the journey becomes smooth and leads to success. journey म्हणजे काय, प्रवास म्हणजे यशाकडे जाणारा प्रवास. स्मूथ म्हणजे काय, गुडगुडीत किंवा सॉफ्ट असा आपण त्याला म्हणतो, किंवा सुरळीत असा आपण त्यात या ठिकाणी त्याचा अर्थ घेऊ शकतो. स्मूथ म्हणजे काय, सुरळीत किंवा गुडगुडीत. If we do what we love to do, the journey becomes smooth and leads to success. leads म्हणजे नेतृत्व करणे किंवा आघाडीचा किंवा पुढचा. सक्सेस म्हणजे काय, यश. पण जर आपण आपल्याला आवडणारी गोष्ट जर व्यवसाय म्हणून किंवा कारकीर्द म्हणून ती स्वीकारली तर जो प्रगतीचा मार्ग आहे तो प्रगतीचा मार्ग काय होतो, सुरळीत होतो म्हणजे स्मूथ होतो आणि तो यशाकडे नेतो. जर आपल्या आवडीचं कारकीर्द किंवा व्यवसाय आपण आपल्या आवडीची गोष्ट किंवा बाब व्यवसाय म्हणून जर आपण ॲक्सेप्ट केली, स्वीकारली, तर प्रगतीचा जो मार्ग आहे तो मार्ग सुरळीत होतो आणि तो यशाकडे नेतो. बघा, कोणतंही क्षेत्र असेल, कोणतंही फील्ड असेल, कोणतंही क्षेत्र असेल, ते क्षेत्र जर आपल्या आवडीचं असेल आणि ते क्षेत्र जर आपण आपला व्यवसाय म्हणून त्याची निवड केली किंवा व्यवसाय म्हणून ते स्वीकारलं तर प्रगतीचा मार्ग काय होतो, सुरळीत होतो आणि तो आपल्याला यशाकडे नेतो. कोणतंही क्षेत्र असेल आणि ते क्षेत्र आपलं आवडीचं म्हणून आवडणारी गोष्ट आहे म्हणून ते आपण चूज केलं, म्हणून ते आपण निवडलं, तो व्यवसाय म्हणून निवडला तर तो प्रगतीचा मार्ग सुरळीत होतो आणि आपल्याला तो मार्ग यशाकडे नेतो. द फॉलोविंग डायग्रॅम्स shows important factors to be considered while choosing career. The following diagram बघा, या ठिकाणी खाली डायग्रॅम दिलेले आहे. डायग्रॅम म्हणजे काय, डायग्रॅम मीन्स आकृती म्हणतो. या ठिकाणी कॅरियर फॅक्टरची आकृती दिलेली आहे. खाली बघा, सापडले का, काही पॉईंट्स दिलेले आहेत. द फॉलोविंग डायग्रॅम शोज म्हणजे दाखवणे, इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे, फॅक्टर्स म्हणजे घटक, टू बी कन्सिडर्ड वाईल चूजिंग अ कॅरियर व्यवसाय, चूजिंग निवडणे, कन्सिडर म्हणजे काय, विचार करणे, कन्सिडर. शोज म्हणजे दाखविणे, चूजिंग म्हणजे निवडणे, कॅरियर म्हणजे व्यवसाय किंवा कारकीर्द, फॉलोविंग म्हणजे खालील, शोज म्हणजे दाखविणे, फॅक्टर्स घटक. बघा, या ठिकाणी पुढील जी आकृती आहे ती आकृती तुमचा व्यवसाय निवडताना तुम्हाला काय करायचं आहे, विचारात घ्यायचं आहे. विचारात घ्यावे लागणारे त्या ठिकाणी महत्त्वाचे काय आहेत, फॅक्टर्स दर्शवते. म्हणजे जी खालील आकृती आहे ती खालील आकृती तुमचा व्यवसाय निवडताना विचारात घ्यावे लागणारे महत्त्वाचे घटक दर्शवते. द फॉलोविंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर वाईल चूजिंग अ कॅरियर. कन्सिडर म्हणजे विचार, म्हणजेच खालील जी आकृती आहे ती खालील आकृती तुमचा व्यवसाय निवडताना विचारात घ्यावे लागणारे इम्पॉर्टंट जे फॅक्टर्स आहेत, महत्त्वाचे जे घटक आहेत ते घटक काय करीत आहे, शोज करीत आहेत म्हणजे दर्शवते आहे. डिस्कस विथ अ ग्रुप वाईल फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टन्स, की त्यातील कोणते घटक तुम्ही महत्त्वाचे मानता, त्याविषयी तुम्हाला गटामध्ये चर्चा करायची आहे. म्हणजेच पुढील जी आकृती आहे ती आकृती तुमचा व्यवसाय निवडताना विचारात घ्यावे लागणारे महत्त्वाचे घटक दर्शवते आणि त्यातील कोणते घटक
महत्त्वाचे तुम्ही मानता, तुम्ही रिगार्ड करता, तुम्ही मानता. रिगार्ड म्हणजे संबंधित किंवा च्याकडे असाही त्याचा एक अर्थ होतो. रिगार्ड म्हणजे काय, संबंधित किंवा च्याकडे. त्यातील कोणते घटक तुम्ही महत्त्वाचे मानता, त्याची गटात तुम्हाला या ठिकाणी चर्चा करायची आहे. म्हणजे जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चूज करताना, निवडताना कोणते घटक महत्त्वाचे आहेत, कोणते घटक तुम्ही महत्त्वाचे मानता, याविषयी तुम्हाला गटामध्ये चर्चा करायची आहे. या ठिकाणी काही फॅक्टर्स, काही घटक दिलेले आहे. व्यवसाय निवडताना कोणते घटक तुम्ही महत्त्वाचे मानता, त्याचे या ठिकाणी काही फॅक्टर्स, काही घटक दिलेले आहेत. व्यवसाय निवडताना कोणते घटक तुम्ही महत्त्वाचे मानतात, त्याची या ठिकाणी हा काय दिलेला आहे, डायग्राम दिलेला आहे, आकृती दिलेली आहे. त्यापैकी महत्त्वाचे कोणते आहेत असं तुम्हाला वाटतं, याविषयी तुम्हाला गटामध्ये चर्चा करायची आहे. बघा या ठिकाणी त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगून देतो. कॅरियर फॅक्टर्स म्हणजेच व्यवसाय निवडताना महत्त्वाचे घटक कोणते असतात, त्याविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात चर्चा करूया. बघा या ठिकाणी फ्युचर प्रॉस्पेक्ट म्हणजेच व्यवसाय निवडताना कोणते घटक महत्त्वाचे आहेत, याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. कॅरियर फॅक्टर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. व्यवसाय निवडताना कोणते घटक महत्त्वाचे आहेत, याविषयी आपण चर्चा करतोय. फ्युचर प्रॉस्पेक्ट म्हणजेच व्यवसाय निवडताना कोणता घटक महत्त्वाचा आहे हे आपल्याला किंवा तुम्हाला वाटते, याविषयी आपण चर्चा करीत आहोत किंवा करतोय. बघा फ्युचर प्रॉस्पेक्ट, फ्युचर म्हणजे काय, भविष्य, आणि प्रॉस्पेक्ट मीन्स व्हॉट, आशा किंवा अपेक्षा. प्रॉस्पेक्ट भविष्यामधील आशा किंवा अपेक्षा. साहजिकच आहे ना, कोणताही व्यवसाय आहे तो व्यवसाय निवडताना आपण की त्या व्यवसायामधून आपल्याला फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये बेनिफिट मिळावा, फायदा मिळावा, लाभ मिळावा, हीच प्रत्येकाची काय असते, आशा असते, अपेक्षा असते. इट इज अ फ्युचर प्रॉस्पेक्ट. त्याच्यानंतर स्किल्स, की आपल्यामध्ये कोणत्या स्किल आहेत, कोणती कौशल्य आहेत, त्यानुसार आपण की जो व्यवसाय आहे तो व्यवसाय काय करू शकतो, निवडू शकतो. आपल्यामध्ये ज्या स्किल आहे, जे कौशल्य आहे, त्या कौशल्यानुसार आपण व्यवसाय काय करू शकतो, निवडू शकतो. स्किल्स म्हणजे कौशल्य. इंटरेस्ट आवड, छंद, की आवड कशात आहे, त्यानुसार आपण आपल्या व्यवसायाची काय करावी, निवड करावी. नाही तर आपण काय करतो, बऱ्याच वेळेस इतर कोणताही व्यक्ती किंवा आपले वडीलधारी व्यक्ती सांगतात म्हणून आपण तो व्यवसाय आपल्या आवडीचा नसतो, तरी आपले वडीलधारी जे लोक आहेत ते लोक आपल्याला सांगतात म्हणून आपण तो व्यवसाय काय करीत असतो, त्या व्यवसायाची आपण निवड करीत असतो. आणि त्यामुळे काही वेळेस त्याच्यात आपण फेल पण होतो, अयशस्वी पण होतो. परंतु असा आपण व्यवसाय आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये निवडला पाहिजे की त्याच्यात आपल्याला काय आहे, इंटरेस्ट आहे, आवड आहे. अशाच प्रकारचा व्यवसाय आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये काय केला पाहिजे, चूज केला पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेली आहे नेक्स्ट फॅक्टर, ॲबिलिटीज म्हणजे काय, क्षमता, की आपल्या क्षमता काय आहे, आपली ॲबिलिटीज काय आहे, त्यानुसार आपण व्यवसायाची निवड केली पाहिजे. ॲबिलिटीज, क्षमता, प्रत्येकाला आपल्यामधील ज्या ॲबिलिटीज आहेत, आपल्यामधील ज्या क्षमता आहेत, त्या क्षमता कोणत्या आहेत हे आपल्याला ठाऊक असतं आणि त्यानुसारच आपण कॅरियरची काय केली पाहिजे, निवड केली पाहिजे. पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे काय, वैशिष्ट्ये किंवा विशेषता असं आपण म्हणतो. की आपलं जे व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी म्हणजे काय, व्यक्तिमत्व, ट्रेट्स म्हणजे काय, वैशिष्ट्ये किंवा विशेषता असं आपण म्हणतो. पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व आणि ट्रेट्स म्हणजे वैशिष्ट्ये किंवा मग विशेषता. की आपल्या व्यक्तिमत्वामधील
विशेषता कोणत्या आहेत, वैशिष्ट्ये कोणती आहेत, यानुसार आपण की जे कॅरियर आहे, जो व्यवसाय आहे, तो व्यवसाय काय केला पाहिजे, निवडला पाहिजे. तेव्हाच आपण त्या व्यवसायामध्ये काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. की आपल्या व्यक्तिमत्वामधील विशेषता काय आहे, की कोणत्या व्यवसायामध्ये आपण खरंच यशस्वी होऊ शकतो, किंवा लोकांना एखादा व्यवसाय आपण निवडला आणि निवडल्यानंतर तो व्यवसाय करीत असताना त्या व्यवसायाबद्दल लोकांना आपण आपलं जे मत आहे ते मत कशा प्रकारे त्यांना पटवून देऊ, याची वैशिष्ट्ये, याची विशेषता आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असेल तर तशा प्रकारचा व्यवसाय आपण काय केला पाहिजे, निवडला पाहिजे. त्याच्यानंतर डिमांड म्हणजे मागणी, की जो व्यवसाय आहे, कोणत्या व्यवसायाला सध्या अधिक डिमांड आहे, मागणी आहे, त्यानुसार आपण व्यवसाय काय केला पाहिजे, निवडला पाहिजे. त्याच्यानंतर फायनान्शियल म्हणजे आर्थिक आणि गेन्स मीन्स व्हॉट, नफा किंवा फायदा असं आपण त्याला म्हणतो. गेन्स फायदा किंवा लाभ किंवा नफा, आणि फायनान्शियल आर्थिक. म्हणजेच असा व्यवसाय आपण चूज करायचा, असा व्यवसाय आपण निवडायचा की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आर्थिक फायदा होईल, आर्थिक लाभ होईल, आर्थिक नफा होईल. अशाच प्रकारचा व्यवसाय आपण काय केला पाहिजे, चूज केला पाहिजे, निवडला पाहिजे. आणि त्याच्यानंतर फॅमिली प्रोफेशन म्हणजे काय, प्रोफेशन म्हणजे व्यवसाय. कुटुंबाचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आपण काय करायचा, चूज करायचा. जसं आता ॲक्टर आहेत, हिरो आहे, हिरोईन आहे, बघा त्यांची जी मुलं आहेत ते मुलं देखील हिरो किंवा हिरोईनच होतात. जे हिरो आहेत म्हणजेच नायक नायिका आहे, त्यांची जी मुलं आहेत ती मुलं बघा इतर जे फील्ड आहेत, इतर जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये ते कॅरियर करताना आपल्याला दिसतच नाही. ते जर आता वडील पालक अभिनेता असेल तर जो मुलगा आहे तो मुलगा देखील फ्युचरमध्ये भविष्यामध्ये अभिनेताच होतो. फॅमिली प्रोफेशन. किंवा आता क्रिकेटर आहेत, सचिन रमेश तेंडुलकर, माहीत असेल तुम्हाला नाव ऐकलं असेल आणि काहींनी प्रत्यक्षात क्रिकेट खेळताना देखील त्यांना पाहिलं असेल. सचिन तेंडुलकर कोण होते, एक क्रिकेटर होते. आणि आता त्यांचा मुलगा आहे अर्जुन तेंडुलकर, आता तो देखील क्रिकेटच खेळतो. म्हणजेच कुटुंबाचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायानुसारच जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचीच आपण काय केली पाहिजे, निवड केली पाहिजे. इन दीज वे वी हॅव डिस्कस अबाउट वॉर्मिंग अप चिट चॅट क्वेश्चन्स. बघा या ठिकाणी काही कॅरियर फॅक्टर्स होते, म्हणजेच की फ्युचरमध्ये भविष्यामध्ये व्यवसाय निवडताना विचारात घ्यावे लागणारे जे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत, घटक आहेत, त्यांविषयी आपण या ठिकाणी चर्चा केली. आणि त्यातील कोणते घटक तुम्हाला महत्त्वाचे वाटतात त्यांविषयी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. म्हणून कोणताही व्यवसाय निवडताना हे जे व्यवसायाचे घटक या ठिकाणी दिलेले आहेत त्यानुसारच आपण की जो व्यवसाय आहे तो व्यवसाय काय केला पाहिजे, चूज केला पाहिजे, निवडला पाहिजे. तेव्हाच आपण त्या व्यवसायामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये आपण काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो, आपल्याला त्याच्यात यश मिळू शकतो. कारण फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपल्याला काय व्हायचं आहे, बी स्मार्ट व्हायचं आहे, आपल्याला यशस्वी बनायचं आहे. म्हणून कोणतंही फील्ड, कोणतंही क्षेत्र, कोणताही व्यवसाय निवडताना जे कॅरियर फॅक्टर आहेत ते विचारात घेऊनच आपण व्यवसाय काय केला पाहिजे, चूज केला पाहिजे, निवडला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे बघा, ॲक्रॉस्टिक्स तुम्हाला माहीतच आहे. मागच्या वर्षी देखील ॲक्रॉस्टिक्स होता आणि या वर्षी देखील आहेच. An acrostic is a form of writing
where the first letter in each of the lines forms another word. For example, friend. या ठिकाणी त्याचं उदाहरण पण दिलेलं आहे. अँड ॲक्रॉस्टिक्स. ॲक्रॉस्टिक्स म्हणजे काय, जसं आपण मागच्या वर्षी एकता 9वीमध्ये देखील याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेलीच आहे. ॲक्रॉस्टिक्स. अँड ॲक्रॉस्टिक्स मीन्स व्हॉट, की ज्या लिखाणाच्या प्रकारात प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जोडणीतून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो, अशा लिखाणास काय म्हटले जाते, ॲक्रॉस्टिक्स असे म्हटले जाते. जसं या ठिकाणी त्याचं उदाहरण पण दिलेलं आहे, फ्रेंड. फ्रेंडचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. कळालं का. ॲन ॲक्रॉस्टिक्स. मागच्या वर्षी देखील याविषयी आपण माहिती घेतलेलीच आहे. ॲन ॲक्रॉस्टिक म्हणजे ज्या लिखाणाच्या प्रकारात प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जोडणीतून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो, अशा लिखाणास काय म्हटले जाते, ॲक्रॉस्टिक असे म्हटले जाते. जसं त्याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलंच आहे. बघा, नाव. एक नाव, त्या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे, फ्रेंड. आता फ्रेंड शब्द दिलेला आहे आणि त्याच्या प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जोडणीतून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द लिहायचा आहे. या ठिकाणी फ्रेंड बघा, एफ स्टँड फॉर फेथफुल. फेथफुल. एफ स्टँड फॉर फेथफुल. आर स्टँड फॉर रिस्पेक्टेबल. आय स्टँड फॉर इन्स्पायरिंग. ई स्टँड फॉर इनकरेजिंग. एन स्टँड फॉर नोबल. अँड डी स्टँड फॉर डिपेंडेबल. अशा पद्धतीने ॲक्रॉस्टिक्स लिहिले जाते. आता या ठिकाणी तुम्हाला देखील होमवर्क करायचं आहे, लिहायचं आहे, की तुमचं स्वतःचं नाव या पद्धतीने या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणानुसार तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि स्वतःच्या नावावरून तुम्हाला नवीन अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रत्येक शब्दाचे अर्थपूर्ण शब्द लिहून तुम्हाला ग्रुपवर टाकायचं आहे. सुरुवातीला तुमचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर ते नाव लिहिल्यानंतर प्रत्येक लेटर एका खालोखाल एक त्या ठिकाणी लिहायचे आहेत आणि लिहिल्यानंतर त्याच्या समोर एक नवीन अर्थपूर्ण शब्द लिहायचा आहे आणि लिहिल्यानंतर तो आपल्या ग्रुपवर तुम्हाला टाकायचा आहे. जसं आपण मागच्या वर्षी ॲन ॲक्रॉस्टिक्सचे काही उदाहरण आपण घेतले होते आणि तो वर्कशॉप बघा आपण वर्गात देखील लावला होता, एकता 9वीच्या वर्गात. ॲन ॲक्रॉस्टिक्सचा जो वर्कशॉप होता तो आपण मागच्या वर्षी एकता 9वीच्या वर्गात देखील तो वर्कशॉप करून घेतला होता आणि तो तक्ता वर्गात लावला होता. आठवतं आहे का तुम्हाला. त्यानुसार आता तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि स्वतःचं नाव लिहिल्यानंतर त्या प्रत्येक जो अक्षर आहे त्याच्या समोर तुम्हाला एक नवीन अर्थपूर्ण शब्द लिहायचा आहे. कळलं का. ॲन ॲक्रॉस्टिक्स कळाला का मग सगळ्यांनाच. या ठिकाणी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करून आपल्या 10वीच्या ग्रुपवर टाकायचं आहे. आता बघूया आपण की खरंच प्रत्यक्षात किती मुली की जे आम्ही व्हिडिओज ग्रुपवर अपलोड करतो ते प्रत्यक्षात पाहतात, बघतात. ते आता कळणारच आहे, कारण ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करून पाठवायची आहे ग्रुपवर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. फ्रेंड या ठिकाणी एफ फेथफुल म्हणजे काय, विश्वासू. रिस्पेक्टेबल म्हणजे काय, आदरणीय. इन्स्पायरिंग म्हणजे काय, प्रेरणादायी. इन्करेजिंग म्हणजे काय, उत्साहवर्धक. नोबल म्हणजे काय, थोर किंवा उदात्त. अँड डिपेंडेबल म्हणजे काय, अवलंबून. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी प्रिपेअर युअर ओन सच ॲक्रॉस्टिक्स. ते तर आपण या ठिकाणी म्हटलंच आहे की पुढील जे विषय आहे त्या विषयावर तुमचे स्वतःचे ॲक्रॉस्टिक्स तुम्हाला तयार करायचं आहे. जसं युअर डिअरेस्ट
फॅमिली मेंबर, तुमच्या कुटुंबातील सर्वात प्रिय जो फॅमिली मेंबर असेल त्याचं एक्रोस्टिक्स तुम्हाला तयार करायचं आहे, की नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड किंवा तुमचा जो क्लोज फ्रेंड असेल, जिवलग मित्र असेल, त्याचं एक्रोस्टिक्स तुम्हाला तुमच्या स्वतःचं एक्रोस्टिक्स तर तुम्हाला तयार करायचंच आहे. त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबातील जो सर्वात प्रिय व्यक्ती आहे त्याचं देखील तुम्हाला एक्रोस्टिक तयार करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जिवलग मैत्रिणी आहे तिच्या नावाचं देखील तुम्हाला या ठिकाणी एक्रोस्टिक्स तयार करायचं आहे. क्वालिटी ऑफ फिलिंग, आता त्या ठिकाणी त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तुमच्या जिवलग मैत्रिणीची किंवा तुमच्या कुटुंबातील जो सर्वात प्रिय व्यक्ती आहे त्याचं देखील तुम्ही एक्रोस्टिक्स तुम्हाला तयार करायचंच आहे. तुमचं स्वतःच्या नावाचं तर तयार करायचंच आहे तुम्हाला, पण त्याचबरोबर तुमचा मित्र आहे त्या मित्राचं देखील एक्रोस्टिक्स तयार करायचं आहे किंवा तुमच्या कुटुंबातील जो सर्वात प्रिय व्यक्ती आहे त्याचं देखील एक्रोस्टिक्स तुम्हाला तयार करायचं आहे. त्याच्यानंतर क्वालिटी ऑर फिलिंग, त्या व्यक्तीमधील विशेषता काय आहे, वैशिष्ट्य काय आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. जसं क्वालिटी स्मार्ट, जसं आपण हा लेसन आहे स्मार्ट काय आहे की एखादी व्यक्ती असते त्या व्यक्तीमधील ही विशेषता आहे किंवा वैशिष्ट्ये आहेत. स्मार्ट क्वालिटी काय आहे स्मार्ट यानुसार की ती व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती सर्वात लोकप्रिय काय आहे, कारण त्याच्यामध्ये काही क्वालिटीज असतील, काही विशेषता असतील, काही वैशिष्ट्ये असतील, म्हणून तो काय आहे कुटुंबातील सर्वात प्रिय व्यक्ती आहे. किंवा मैत्रिणी असेल ती तुमची जिवलग मैत्रिणी का आहे, कारण तिच्यामध्ये काही क्वालिटी असेल, काही वैशिष्ट्ये असतील, म्हणून ती काय असेल तुमची जिवलग मैत्रिणी असेल. किंवा एनी प्रोफेशन, किंवा कोणताही एखादा व्यवसाय तुम्हाला चूज करायचा आहे, निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला एक्रोस्टिक्स लिहायचं आहे. त्याच्यानंतर से वेदर द अंडरलाईन वर्ड्स, थर्ड पॉईंट, say whether the underlined words in the following sentences are used as noun or verb or adjective. बघा या ठिकाणी खाली बघा say whether the underlined words in the following sentences, म्हणजे खाली दिलेले जे काही सेंटेन्सेस आहेत त्यापैकी अंडरलाईन केलेला जो शब्द आहे तो शब्द कशासाठी वापरलेला आहे, तो नाऊन म्हणून यूज केला आहे का, वर्ब म्हणून यूज केला आहे का, ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज केलेला आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला जो ब्रॅकेट आहे, या ठिकाणी दिलेला जो ब्रॅकेट आहे म्हणजे जे कंस दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे जो अंडरलाईन केलेला जो शब्द आहे तो शब्द नाऊन आहे, नाम आहे का, वर्ब आहे का, क्रियापद आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे का, विशेषण आहे, याविषयी माहिती लिहून तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये तो नाऊन आहे का, वर्ब आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे ते लिहून आपल्या ग्रुपवर तुम्हाला टाकायचं आहे. कळालं का? हे अंडरलाईन केलेला जो शब्द आहे तो शब्द त्या वाक्यामध्ये काय म्हणून त्याचा वापर केलेला आहे, नाऊन म्हणून, नाम म्हणून त्याचा वापर केलेला आहे का, वर्ब म्हणून का, क्रियापद म्हणून त्याचा वापर केला आहे का, ॲडजेक्टिव्ह का, विशेषण म्हणून त्याचा का, क्रियाविशेषण म्हणून त्याचा यूज केलेला आहे, ते नाम म्हणून वापरला आहे का, क्रियापद म्हणून त्याचा यूज केला आहे का, विशेषण ॲडजेक्टिव्ह का, विशेषण म्हणून त्याचा वापर केलेला आहे, हे तुम्हाला दिलेला जो ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हे शब्द लिहायचे आहेत तुम्हाला, तो नाऊन आहे का, वर्ब आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे. अंडरलाईन केलेला शब्द, वाक्यामधील अंडरलाईन केलेला शब्द नाऊन आहे का, वर्ब आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे, हे लिहून आपल्या ग्रुपवर तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजेच हे जे दिलेल्या ज्या आजच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या तुम्हाला पूर्ण करून आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ग्रुपवर टाकायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ग्रुपवर टाकाल तेव्हा आम्हाला कळणारच आहे, तेव्हा आम्हाला समजणारच आहेत की प्रत्यक्षात आम्ही अपलोड केलेले जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज किती मुली प्रत्यक्षात बघतात
हे आम्हाला समजणार आहे. म्हणून ह्या आजच्या ज्या 2 ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या तुम्हाला संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत ग्रुपवर कोणत्याही परिस्थितीत टाकायचंच आहे. आता आज आपण इथपर्यंत बी स्मार्ट नावाचं जे लेसन आहे त्या लेसनवर आधारित वॉर्मिंग अप, चिटचॅट आणि त्याच्यानंतर खाली जे 2 पॉईंट्स दिलेले होते त्याच्याविषयी आज आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा केलेलीच आहे. आणि पुढच्या तासिकेला आपण हे जे लेसन आहे या लेसनविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. हॅव अ नाईस डे. थँक यू.